सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 75वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर वळूयात आपल्या कथेकडे. तर शिवम उशिरा घरी आला होता, पण प्रियाला झोपलेलं पाहून खूप चिडला आणि त्याने आता सरळ बाथरूममध्ये जाऊन पाण्याने भरलेली बादली आणली आणि तिच्या अंगावर ओतली. पण तशी ती खूप घाबरली आणि उठून म्हणली, अहो काय हे, असे काय केले? मी भिजले ना आणि सोफा पण शिवम तिला म्हणाला, अगं काय हे, मी तुला झोपू नको म्हटलं होतं ना, तरी तू झोपलीस का? ती म्हणाली, अहो चुकून डोळा लागला होता ना, सॉरी ना. पण तुम्ही मला का भिजवलं? खूप उशीर झाला होता, जागीच होते मी, जेवण पण नाही केलं मी तुमच्यासाठी, आणि तुम्ही मला असं म्हणून ती रडायला लागली. आता ती रडत होती. शिवमला कसं समजवायचं हे येत होतं बरं का. तसा शिवम म्हणाला, बरं पुरे हा आता नाटकं, चल पटकन कपडे बदलून घे आणि मग जेवण करू आपण. तशी ती डोळे पुसत आणि केस झटकवत कपडे बदलून आली. पण शिवमनेच आज जेवण गरम करून आणलं होतं, कारण आज त्याला पण त्याच्या राणीकडून तेच हवं होतं जे जान्हवीने अतुलला दिलं होतं. तशी ती म्हणाली, अहो मी आणलं असतं ना, तुम्ही का आणलं जेवण गरम करून? तसं तो म्हणला, हो ग, पण मला खूप भूक लागली होती. तशी ती म्हणाली, वाढते ताट मी देते, बसा. ती म्हणाली, अहो खरंच खूप गार लागत आहे आता, केस पण भिजले ना त्यामुळे. तसा त्याने तिला आता सरळ ओढून स्वतःच्या मांडी ओढून बसत म्हणाला, हो का, बरं मग तू इथे बस ना. म्हणजे कसं, माझ्याजवळ बसलीस ना, गारही लागणार नाही आणि रागही नाहीसं होईल तुझा. तशी ती हलकीच हसली, पण तिच्या गालावरचं पाणी अजूनही थेंब थेंब ओघळतच होतं. शिवमने हातानेच तिचे हलकेसे केस पुसले. दोघंही शांत बसले होते. बाहेर वारा सुटला होता आणि घरात फक्त दिव्यांचा मंद उजेड पडला होता. शिवम तिच्याकडे पाहत होता आणि म्हणाला, अगं प्रिया, मी असं का वागलो? कारण मला तुझी काळजी वाटते होती ग. तू खूप काम करतेस, पण स्वतःकडे लक्ष अजिबात देत नाहीस. झोपून गेलीस म्हणून मला राग आला होता. पण खरं सांगू का, तुझ्याशिवाय हा सगळा थकवा काही कमी होत नाही बघ. तशी प्रिया थोडी लाजली, तिचे डोळे खाली गेले. ती म्हणाली, अहो तुम्ही असं बोलताल की माझं सगळं रुसणं गायब होईल. मग चला आपण जेवण करू, मी वाढते तुम्हाला, असं ती खूप प्रेमाने म्हणाली. शिवम हसला आणि म्हणाला, नाही ग, आज मी वाढतो, तू फक्त माझ्याजवळ बस, आपण दोघंही सोबत जेवू. आजचं जेवण दोघांनी एकत्र करायचं, जमतंय ना? एकाच ताटात, तो म्हणाला. दोघं ताटासमोर बसले होते, पण जेवणापेक्षा त्यांच्या नजरा जास्त बोलत होत्या एकमेकांशी. प्रत्येक घासात हसू, गोडवा आणि एक वेगळीच ओढ होती दोघांमध्ये. थोड्याच वेळात प्रिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, अहो असं रोज भिजवाल तर चालेल, पण शेवटी मिठीत पण घेतलं पाहिजे हा. आणि तरच भिजवून देईल मी. तसा शिवम हसून म्हणला, बस मग,
आजपासून रोज असंच जमेल ना? माझी राणी माझ्या मांडीवर आणि माझं घर प्रेमाने भरले, जमेल का? शिवमने असे हलकेच म्हणालं. आणि प्रिया म्हणाली, अगं प्रिया, काय ग? आज तू रडलीस ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं ग. मी असं रागवतो ना, तेही फक्त तुझ्या काळजीमुळेच. आणि तू अशी झोपून जातेस बिनजेवण करता. तशी ती त्याच्याकडे बघून म्हणाली, अहो मला ठाऊक आहे, पण तुमचं प्रेम ना कधी रागात लपलेलं असतं आणि कधी गोड बोलण्यात आणि गोड हसण्यात. तसा शिवम हसला आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, आता बघ, हे हात सोडले तर मन शांतच राहत नाही बघ. काहीतरी अपूर्ण वाटतं सारखं सारखं. तशी ती खळखळून हसून म्हणाली, मग असं करा ना, सोडूच नका. रोज रात्री असंच धरून ठेवत जा तुमच्या हातात माझा हात. तसं जेवण झालं. तो म्हणाला, चल जरा छतावर जाऊन येऊ. ती म्हणाली, हो जाऊयात ना. तसे ते छतावर जाऊन बसले होते घडीवर. शिवमने हलकेच तिचे डोके आपल्या खांद्यावर टेकवलं. तिचे केस वाऱ्याने उडत होते आणि चांदणं तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं. तसं तो हळू आवाजात कुजबुजला, अगं हे चांदणंही जणू तुझ्यावर फिदा झालंय. बघ कसं चमकतंय तुझ्या चेहऱ्यावर. तशी ती गालातल्या गालात हसली आणि लाजली सुद्धा. आणि लाजून म्हणाली, अहो चंद्रावरून बोलणं बरा जरा बंद करा ना, किंवा कमी तरी करा, नाहीतर मी खरंच विरघळेन हो आणि वितळून जाईन तुमच्या मिठीमध्ये. तसं दोघंही हसले. त्या हसण्यात गोडवा, प्रेम होतं आणि एक सुंदर शांतता होती, जी शब्दांपेक्षा जास्त काही सांगत होती. शिवमने शेवटी तिला जवळ ओढून म्हणाला, चल आता आज जाऊ. पण आज झोप नाही येणार बहुतेक, कारण आज तुझं हसणं मनात बसलंय ग माझ्या. तसा तो प्रियाला डोळा मारत म्हणाला. ती म्हणाली, मग बरं झालं, कारण मला पण झोपायचं नाही आहे, फक्त तुमच्याशी बोलत बसायचं आहे. तो म्हणाला, फक्त बोलायचं आहे, दुसरं नको काही? तो म्हणाला, बोलणारच का, नुसतं आता काही करणार की नाही? ती म्हणाली, अहो हटा, निर्लज्ज कुठले. आणि तशी ती खाली रूममध्ये पळून गेली. तसा शिवम पण तिच्या मागे मागे आला होता आणि तिला तशी दरवाजात पकडून गोल गोल फिरवत म्हणाला, काय ग, किती लाजतेस? रोज रोज मग माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं ग. तसं तो तिला खाली सोडून देत म्हणाला. तशी ती पण त्याच्या गळ्यात हात गुंफून म्हणाली, अहो त्याचं काय आहे ना. असं म्हणून तिने सरळ त्याच्या कानावर एक बाईट केला. पण आता शिवम थोडंच सोडणार होता. आणि आता ती तशीच मागे मागे सरकत होती. त्याने पण तशीच तिला भिंतीवर टेकवली आणि काहीच न म्हणता तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तशी तिने लाजून डोळे मिटून घेतले होते. पण 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 दोघांचे शरीर एकमेकांना खूपच जास्त चिकटली होती. तिच्या छातीची स्पंदने त्याला स्पष्टपणे ऐकू येत होती. तसं तो तोंड बाजूला काढून म्हणाला, ए राणी, अगं डोळे तरी उघड. तसं तिने हळूच डोळे उघडले, पण तिच्या डोळ्यात फक्त त्याच्या प्रेमाची नशा दिसत होती आता, आणि खूप उतरली होती प्रेमाची नशा. ते पाहून
तो तिला म्हणाला, काय ग, आज का इतकी बुडालीस माझ्यात, काय झाले? तशी ती त्याला आणखी जास्त जवळ ओढत म्हणाले, अहो, खूप खूप प्रेम करायचं आहे तुमच्यावर, एवढं की तिसरा मध्ये नको आपल्यामध्ये. तो हसून म्हणला, हो ग, पण ते जर जास्त झाले ना तर खरंच कोणीतरी येईल आपल्यामध्ये, ते पण अतुल आणि जान्हवी वहिनीसारखं. ती म्हणाली, काय हो, कोण आले त्यांच्यामध्ये आता? तसा तो म्हणला. आणि आता तो तिला तशीच उचलून घेत म्हणला, त्याचं काय होणार आहे माहिती आहे का, छोटंसं प्रेम, म्हणजे आपल्याला, मला आणि तुला काका आणि तुला काकी असे म्हणेल, ते येणार आहे बघ त्यांच्यामध्ये. ती म्हणली, अय्या खरंच? तसं तो म्हणला, बरं बस, आता तुझ्यापासून दूर राहणं मला पण शक्य होत नाही, त्यांना नंतर बोल. असं म्हणून त्याने तिला सरळ बेडवर टेकवून, कुठे नाही पण तिच्या सडपातळ कमरेवर किस करून बाईटसुद्धा केला होता. आणि ती हसून म्हणाली, अहो अहो, हळूहळू ना जरा, मग मला पण काहीतरी होतं. तो म्हणाला, हो देत ना, मग मी आहे ना, तुझं सगळं काही हवं नको ते बघायला. आणि तशातच त्याने तिची साडी काढून फेकून दिली केव्हाच. तो फक्त तिच्या शरीरावर त्याचे ओठ फिरवत होता आणि हातही फिरवत होता. तिला पण त्याची खूप ओढ लागली होती आज. तो तिचा सगळा रुसवा राग सगळं घालवणार होता. तसं तो तिच्या अंगावर गेला. खूपच जास्त मदोश झाली होती प्रिया आज. प्रिया त्याच्या त्या ओठांच्या आणि हातांच्या स्पर्शाने, तसं त्याने तिच्या तोंडातून तोंड घालून खूपच छान, तिला आवडतो तसा एकदम रपटप प्रेमाचा मस्त किस केला. पण तेवढ्यात खरंच ती म्हणते ना तसंच झालं. काय झालं माहिती आहे का, शिवमचा फोन पुन्हा वाजला. रात्रीचे 11:15 वाजले होते. तशी ती चिडली नाही बरं का. तसं तो तिला म्हणला, ए राणी, फक्त एकच मिनिट. ती म्हणाली, अहो घ्या ना, मी कुठे काय म्हणते. पण थोडासा राग तर आलाच होता तिला. तसं फोन केला होता तो अस्मीने. तिची शेवटची परीक्षा संपणार होती बोर्डची, आणि तिला घरी आणण्यासाठी फोन केला होता तिने. तो म्हणाला, बोल ना अस्मी, काय म्हणते. ती म्हणाली, अरे दादा, खूप रात्र झाली पण मी तरी फोन केलाय तुला. पण मला उद्या नेण्यासाठी येशील ना तू, शेवटचा पेपर आहे उद्या. तसं तो म्हणाला, हो येतो, आणि फोन ठेवला. पण आता प्रिया त्याच्याकडे पाठ फिरून झोपली होती. तसं तो फोन ठेवून म्हणाला, काय ग, काय झालं. ती म्हणाली, कुठे काय. तसं तो तिचे पाठीवरचे मानेवरचे केस सावरून, तिच्या केसांत तोंड खुपसून, त्या केसांचा सुगंध घेत तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरवत होता. तशी ती गरकन त्याच्याकडे फिरवली. तो म्हणाला, खूप राग येतो ना तुला, काय हो राणी सरकार. तशी ती गालात हसून म्हणाली, मला काय येईल राग, हो पण येतो हा थोडा थोडा. तसं तो तिच्या गालावर हळूच चावा घेत म्हणाला, हो का, मग का तिकडे तोंड करून झोपलाय, राग येत नाही म्हणे. ती म्हणाली, काही नाही, असंच. तसं त्याने तिच्या व स्वतःच्या कपड्यांचा अडसर केव्हाच दूर केला होता. तिला स्वतःच्या स्पर्शाने वेड लावून स्वतःच्या खाली घेऊन ते दोघे एक झाले. आता ती थोडी नाराज होती आधी, पण त्याच्या होणाऱ्या
प्रेमाने केव्हाच विरघळून गेली होती त्याच्यामध्ये, आणि तो पण तिला हवं तेवढं प्रेम देऊन निवांत तिच्या मिठीत झोपला होता. आणि मग ते दोघे रात्री दोघांच्या खूप कुजबुजत्या गप्पांनी आणि हळुवार प्रेमाने सरली होती रात्र ती. पहाटेचा मंद सूर्यप्रकाश खिडकीतून आत आला. प्रिया अजूनही झोपेत होती आणि तिच्या चेहऱ्यावर चांदणं आता सोनसळी उजेडात बदललं होतं. शिवम तिच्याकडे पाहत होता. शांत, हसरा आणि अगदी समाधानात होता त्याचा चेहरा. त्याने हलकेच तिच्या केसांत हात फिरवला आणि कुजबुजला. अगं झोपेची राणी, उठशील का आता? नाहीतर पुन्हा पाणी ओतावं लागेल काय? तशी प्रिया थोडीशी हसली, पण डोळे न उघडताच म्हणाली, अहो आता नाही अजून थोडं झोपू देत ना. काल रात्री तुम्हीच म्हणालात ना झोप येऊ देणार नाही म्हणून, आणि रात्री खूप जागरण केले, झोपू देत थोडंसं. शिवम हसून म्हणाला, अगं मी मजेत म्हटलं होतं, पण आता बघ शेतात जावं लागेल ना, गाईंचं दूध पण काढायचं आहे. ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहत म्हणाली, सारख्या जाण्याच्या गोष्टी कळतात तुम्हाला ना, सकाळी सकाळी शेत आठवतं, पण मला तर तुमचा हसरा चेहरा आठवतो. तसा तो तिच्या गालावर एक हळूच चिमटा काढत म्हणाला, अगं असं म्हणशील ना की मग मला काम सगळं विसरून जातो गं मी, तसं नको ना म्हणत जाऊ तुम्हाला. तशी ती उठून म्हणाली, बरं आधी मला एक किस द्या मग जा. आणि हो, आज मला त्याची नशा दिवसभर राहायला हवी, असा हवा आहे मला किस. तसा शिवम म्हणाला, वा आज तर राणीसाहेब हुकूम देत आहेत. बरं तुमचं म्हणणं मान्य आहे हा मला, पण तुम्ही किस घेताना एक अजिबात अडवायचं नाही मला, अजिबात म्हणजे अजिबात नाही, एवढीच एक अट. तशी ती हसून म्हणाली, अहो एवढं तर रोज मिळेल, पण आजचं तुमचं खास, तुम्ही खास आहे ना माझ्यासाठी, मग तो केस पण छान हवा. आणि तसे दोघे हसले. शिवम तिच्या ओठांपाशी गेला आणि प्रिया त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रेमाचा उबदार स्पर्श, घरभर गोड हसू पसरलं होतं त्या दोघांचं. त्यांच्या नात्यातलं साधेपणच आता त्यांच्या रॉयल प्रेमाची खरी ओळख बनलं होतं. तर पाहूयात पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तर कमेंटमध्ये जरूर सांगा आपण कुठल्या जिल्ह्यातून ही कहाणी बघताय. तर मी आहे अहिल्यानगरची, आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले ते नक्की सांगा. धन्यवाद.